परमात्म्याला कोणी निराकार सांगतो, की तो कधी जन्म घेत नाही, तो सर्वव्यापी आहे, तर कोणी तो साकार आहे असं सांगतात. आणि साकार रूपामध्ये ते काय सांगतात तर ही जी दृष्टीगोचर आहे, जे ब्रह्मांड आहे, चंद्र सूर्य तारे ग्रह, हेच साकार रूप आहे परमात्म्याचं. आणि ह्याच कारणाने आपण आजपर्यंत हाच सिद्धांत बनवून आपली साधना करत आलो. आपण साकार मूर्ती ठेवत होतो, भगवान विष्णूजींची पूजा करत होतो. तरीही कुणी विचारित असे की तुम्हाला तो दिसतो का? काय तुम्ही साधना करता? तुम्ही भगवंताला पाहिलं आहे? कसा आहे परमात्मा? तर आपण सांगत होतो की तो तर निराकार आहे, दिसतोय थोडाच. परमात्म्याचा केवळ प्रकाश पाहिला जाऊ शकतो, जसं आपल्या ऐकीव ज्ञानातून लोकवेद आला होता. आता पुण्यात्म्यांनो, समोर आपण विष्णूजींना भगवान मानत होतो आणि तरी आपण भगवंताला निराकार सुद्धा म्हणत होतो. तर ते आपलं लहान मुलांचं ज्ञान होतं आणि हीच स्थिती प्रत्येक धर्माच्या व्यक्तीची आहे. आता पहा, पवित्र कुराण शरीफमध्ये परमात्मा साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे. आणि पवित्र कुराण शरीफचं हे ज्ञान देणारा जो अल्लाह आहे, ज्या अल्लाहने पवित्र कुराण शरीफचं ज्ञान दिलं, तो मुसलमान धर्माचा फायनल गॉड आहे, तो अंतिम भगवान आहे, तो पूर्ण परमात्मा मानतात की तोच समर्थ शक्ती आहे, ज्याने कुराण शरीफचं ज्ञान हजरत महम्मदजींना दिलं. आता दाखवतो की तेच कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह म्हणतो की अजून एक सुप्रीम गॉड आहे आणि त्याचं ज्ञान मला सुद्धा नाही. म्हणजे कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह सुद्धा पूर्ण परमात्म्याच्या ज्ञानापासून अपरिचित आहे. त्यासाठी ऑप्शन सोडून दिले आहेत की कोण्या बाखबरला विचार. याच प्रकारे पवित्र श्रीमद भगवत गीता अध्याय क्रमांक 4 मधील श्लोक क्रमांक 34 मध्ये म्हटलं आहे, गीता ज्ञान देणारा अल्लाह सुद्धा तोच आहे आणि कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाहही तोच आहे. आता पवित्र श्रीमद भगवत गीतेमधील अध्याय क्रमांक 4 मधील श्लोक 34 मध्ये म्हटलं आहे की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला जे परमेश्वराने स्वयं येऊन आपल्या मुखाने सांगितलं आहे, 4थ्या अध्यायातील 32व्या श्लोकामध्ये त्याविषयी सांगितलं आहे, त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीला म्हणजे त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, सरळ मार्गाने प्रसन्न केल्याने ते तत्वदर्शी संत त्या परमात्म तत्वाचं ज्ञान देतील. यावरून असं सिद्ध होतं की पवित्र गीतेचं ज्ञान देणारा तो भगवान सुद्धा अपरिचित आहे त्या कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेजला आणि त्या परमअक्षर ब्रह्मला, पूर्ण परमात्म्याला. आता पहा पवित्र कुराण शरीफ. पहा पवित्र कुराण शरीफ. याच्याविषयी लिहिलं आहे की हे असं इल्हामी पुस्तक आहे ज्यात काही शंका घेण्याची शक्यता नाही. भाव असा आहे म्हणण्यामागचा की यात जे लिहिलं आहे ते आम्हाला पूर्णपणे मान्य आहे. आता याच्यात मुतर्जम म्हणजे शास्त्रीय अरबी पद्धती नागरी लिपीमध्ये रूपांतरकार आहेत नंदकुमार अवस्थी. शेरवानी संस्करण. हे पण तेच प्रकरण आहे. प्रकाशक आहेत लखनौ किताबघर, मौसमबाग, सीतापूर रोड, लखनौ. आपण यातील सुरत फुरकानी 25 नंबर सुरत फुरकानी बघणार आहोत. हा 25 क्रमांक आहे. पृष्ठ क्रमांक 604 वर हे कुराण शरीफ. आणि इथे पहा, यातील 52 क्रमांकाच्या आयतपासून सुरुवात करूया.
52 पासून. फला तुतील काफिरिन व जाहिदहम बिही जिहादन कबीरन. आता या प्रकारे यांनी, ही तर आहे अरबी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली, ही आहे अरबी भाषा उर्दू भाषेमध्ये लिहिली आहे, उर्दू लिपीमध्ये हे सारे. आणि हीच भाषा जर हिंदीमध्ये लिहिली यांनी, जशा प्रकारे ही उर्दूमध्ये लिहिली आहे, भाषा ही अरबी आहे, याचा अनुवाद पण यांनी इथे केला आहे. पहा, हा 52 नंबर आहे. आता कुराण शरीफचे ज्ञान देणारा अल्लाह हजरत महम्मदजी यांना म्हणत आहे की ए पैगंबर, तू काफिरांचं म्हणणं ऐकू नकोस आणि या कुराणातील सूचनांनुसार, म्हणजे मी तुला जे ज्ञान देत आहे त्याचा सामना चांगला जोर लावून कर. यांनी या कबीरचा अर्थ जिहादन कबीरन, यांनी कबीरचा अर्थ इथे मोठा असा केला आहे. आता कोणत्या ना कोणत्या अक्षराचा, शब्दाचा अर्थ तर असतोच. आता त्याचा वास्तविक अर्थ काय होतो ते हा दास सांगेल. याचा अर्थ असा आहे की हजरत महम्मदला कुराण शरीफ सांगणारा अल्लाह म्हणत आहे की जो कबीर नावाचा भगवान आहे, कबीरच अल्लाह आहे, ज्याला हे अल्लाहू अकबर म्हणतात. अल्लाह अकबर, अल्लाह कबीर. अल्लाह कबीरचा अर्थ आहे, हे करतात तो मोठा भगवान. ही होती यांच्याच शब्दात. आपण हे मानूया की तो मोठा भगवान आहे, ज्याच्याकडे कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह हजरत महम्मदला सांगत आहे की तो जो मोठा भगवान आहे त्याच्याविषयी हे अन्य व्यक्ती जे काफिर आहेत, जे त्या मोठ्या भगवंताला भजत नाहीत, ते काफिर आहेत आणि ते विश्वास करत नाहीत या गोष्टींवर ज्या मी तुला सांगत आहे की कबीर इज गॉड, की तो अल्लाह आहे, तो मोठा भगवान आहे. तर तू त्यांच्या बोलण्यात येऊ नकोस आणि माझ्याद्वारा दिल्या गेलेल्या या कुराण शरीफच्या ज्ञानावर विश्वास ठेव आणि त्यांचं म्हणणं ऐकू नकोस. यासाठी तू संघर्ष कर, कबीरसाठी संघर्ष कर. जिहादन कबीरन, या कबीर भगवानसाठी. कबीर अल्लाह, जे कबीर अल्लाह आहेत ते कबीर परमात्मा आहेत, साऱ्या सृष्टीचे रचनाकार आहेत. तू माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेव आणि हे काफिर मानत नाहीत या कबीरला, या भगवंताला, त्या समर्थ शक्तीला. तू त्यांच्या बोलण्याला फसू नकोस आणि माझ्याद्वारे दिल्या गेलेल्या या कुराण शरीफमधील सूचनांवर विश्वास ठेव आणि त्यांच्यासाठी संघर्ष कर. भांडू नकोस. जिहादचा अर्थ काही भांडणं नाही, संघर्ष कर. भले ते तुला त्रास देवोत, दुःखी करोत, पण तू त्यांचं म्हणणं ऐकू नकोस, एवढीच गोष्ट. आता इथे जो कबीर शब्द आहे, कबीरन शब्द आहे, तर दुसरी कुराण मजीद आहे, पवित्र मजीद आहे, ती दाखवतो. पवित्र कुराण शरीफ आणि कुराण मजीदमध्ये बस नावाचं अंतर आहे, जशास तसं अक्षर आहे, ओळीमध्ये सुद्धा फरक नाहीये. तरीही यातून खूप सारा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. हे पहा, हे आहे पवित्र कुराण मजीद. प्रकाशक आहेत आसिफ बुक डेपो, 422 मटिया महल, जामा मस्जिद, दिल्ली 6. कुराण मजीद हिंदी मुतरजम, मा अरबी मतन तर्जुमा, मौलाना फतेह मोहम्मद खां साहेब, जालंधरी. तशीही मौलाना अब्दुल मजीद सरवर साहिब. प्रकाशक आहेत फरीद बुक डेपो प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली. ही आहे सुरत फुरकानी, जशीच्या तशी. सुरत फुरकानी 25. आणि हे कुराण मजीद पृष्ठ 576 वर. हे पहा, हे जसेच्या तसे आहे, यात काही फरक नाहीये. ही अरबी भाषा उर्दूमध्ये लिहिली आहे आणि हीच अरबी भाषा हिंदी देवनागरी लिपीमध्ये लिहिली आहे. ही 52वी आयत तुम्हाला दाखवतो.
फला तुतियन काफिरिन न जाहिदम बिही जिहादन कबीरा. त्यात कबीरन लिहिलं आहे, केवळ इथे कबीरा लिहिलं आहे, तर आपण याला कबीर म्हणू, सरळ कबीर. तो कबीर अल्लाह आहे. आता आपण याच्यातून एवढंच पाहणार आहोत. आता आपण परत पवित्र कुराण शरीफमध्येच पुढे जाऊया. याच्यात फक्त एवढाच कॉन्सेप्ट क्लिअर करायचा होता. कबीरन म्हणा वा कबीर म्हणा वा कबीरा म्हणा, अर्थ त्याचा एकच आहे. आता पहा, आपण परत कुराण शरीफवर येऊया. हे पहा, हे कुराण शरीफ आपण परत पाहत आहोत. हा ग्रंथ हे तेच आहे कुराण शरीफ. आता इथे आपण सुरत फुरकानी 25 पृष्ठ क्रमांक 604 वर, आणि ही इथे खाली आहे 52वी आयत. इथे कबीरन लिहिलं आहे, तिकडे कबीरा लिहिलं आहे स्पष्ट. फला तुतियन काफिरिन व जाहिदुम बिही जिहादन कबीरन, ही 52 क्रमांकाची आयत आहे. त्याचा खूप अनुवाद छान केला आहे यांनी. ऐ पैगंबर, तू काफिरांचे म्हणणे ऐकू नकोस आणि या कुराणातील गोष्टींशी, म्हणजे मी जे तुला ज्ञान देत आहे त्यांचा सामना मोठ्या जोमाने कर. आता याचा अर्थ असा आहे की तो कबीर नामक परमात्मा आहे आणि हे काफिर मानत नाहीत की कबीर इज गॉड, आणि तूही त्यांचं म्हणणं ऐकू नकोस, संघर्ष कर यासाठी. आणि आता हे पहा, 53, 54, 55, 56, 57, 58, 59 आयतांमध्ये किती स्पष्ट केलं आहे. हे पहा, ह्या 607 पृष्ठावर आपण 52वी आयत वाचली आहे. आता 53वी वाचूया. आणि तोच आहे कबीर नावाचा अल्लाह, तोच आहे ज्याने 2 समुद्रांना एकत्र केलं, एकाचं पाणी गोड तहान शमवणारं आणि एकाचं खारट कडू, आणि दोघांमध्ये एक मजबूत बांध भिंत बनवली. आता 54 वाचू, ही 53वी पूर्ण झाली. आणि तोच आहे ज्याने पाण्याच्या थेंबाने मनुष्याला जन्म दिला, मग त्याला साहिबे नसब म्हणजे कुणाचा मुलगा वा मुलगी, आणि सासरकडचा म्हणजे कुणाचा जावई वा सून बनवलं. आणि तुमचा परवरदिगार म्हणजे पहा, स्पष्ट केलं आहे. कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह हजरत महम्मदला म्हणत आहे की तुझा परवरदिगार कोणतीही गोष्ट करण्यास सक्षम आहे. सतगुरु जो चावे सो कर ही, 14 कोट दूत जमडर ही. आणि काफिर अल्लाहशिवाय अशांना पूजतात, अल्लाहशिवाय अशांना पूजतात जे ना त्यांना नफा मिळवून देतात आणि ना त्यांना नुकसान, म्हणजे अन्य देवतांना पूजतात. त्यांना ना लाभ देऊ शकतात, नाही त्यांची हानी करू शकतात. ते काफिर आहेत. आणि काफिरांनी तर त्या परवरदिगाराला पाठ दाखवली आहे, तोंड फिरवून आहेत. आता 55वी वाचली. आता 56. ए पैगंबर, आम्ही तुला आनंदाची बातमी द्यायला आणि फक्त अजाबची भीती दाखवायला पाठवलं आहे. आता 57 मध्ये या लोकांना सांगा की मी तुझ्याशी या अल्लाहच्या हुकुमावरून काहीही मजदुरी मागत नाही. हवं असल्यास आपल्या परवरदिगारापर्यंत जाण्याचा रस्ता आपलासा कर. आता 58 नंबर आयतमध्ये, ए पैगंबर, त्या जिंदा, त्या जिंदा चैतन्यावर, चैतन्य अर्थ केला, त्या जिंदावर विश्वास ठेव, कारण की कबीर परमेश्वरजी हजरत महम्मदला जिंदा महात्म्याच्या रूपात भेटले होते. त्या जिंदावर भरोसा ठेव जो कधी मरणार नाहीये. तो अविनाशी आहे आणि प्रशंसा करून त्याची पाकी म्हणजे पवित्रता सांगत रहा, त्याच्या महिम्याचं गुणगान करत रहा. आणि आपल्या अनुयायांच्या गुन्ह्यांची त्याला चांगली जाणीव आहे. आता पहा, यांनी ही 58 क्रमांकाची आयत आहे. इथे पहा, यांनी इथं खबीरा लिहिलंय, खबीरा. याला कबीरा म्हणा, खबीरा म्हणा, अकबर म्हणा, एकच अर्थ बनतो. यात लिहिलंय की कबीरा नामक परमात्मा इबादीह कबीरा.
इबादत, इबादत म्हणजे पूजा, इबादीह म्हणजे पूजेच्या योग्य, तो कबीरा आहे, तो कबीर नावाचा परमात्मा. याला कबीर म्हणा, खबीर म्हणा. इबादीह म्हणजे इबादत, इबादत म्हणजे पूजा, इबादीह म्हणजे पूजेच्या योग्य, तो कबीर परमात्मा. ही 58वी आयत आहे. पुढे पहा, याचा यांनी जो अर्थ केला आहे तो वाचूया. ए पैगंबर, त्या जिंदावर विश्वास ठेव, जो जिंदा महात्म्याच्या रूपाने तुला भेटला होता, जो कधी मरणार नाहीये, जो वास्तवात अविनाशी आहे, आणि प्रशंसा करून त्याची पवित्रता सांगत रहा, आणि आपल्या अनुयायांच्या गुन्ह्यांची म्हणजे आपल्या भक्तांच्या पापांचा तो नाश करतो. इथे यांनी कबीरचा अर्थ मोठा असा केला आहे. मोठा, जास्त म्हणा, मोठा म्हणा, खूप म्हणा. खबरदार आहे म्हणजे माहिती आहे, तो नष्ट करतो. आणि या 59 मध्ये तर कमाल केली आहे. आणि तो कबीर नावाचा अल्लाह तोच आहे, ज्याने आकाश, जमीन आणि जे काही याच्यामध्ये आहे ते सारे 6 दिवसात निर्माण केले, मग तख्तावर जाऊन विराजमान झाला. तेच पवित्र बायबल सांगत आहे की 6 दिवसात सृष्टी केली, 7व्या दिवशी विश्राम केला. आणि हेच पवित्र कुराण शरीफ सांगत आहे की ज्याने आकाश, जमीन आणि जे काही त्याच्यामध्ये आहे ते सारे 6 दिवसात पैदा केले आणि मग सिंहासनावर जाऊन विराजमान झाला, तो अल्लाह मोठा. हे लिहायचं आहे की तो अल्लाह कबीर. 59 मध्ये पहा, इथे अर्रमानू, अर्रमानू फसअल बिही खबीरन. आता या खबीरनचा अर्थ यांनी मोठा केला की तो अल्लाह श्रेष्ठ, अल्लाह कबीर. इथं लिहायला हवं होतं की अल्लाह कबीर आहे. हे पहा. आता आपण 59 वर येऊया. ज्याने आकाश, जमीन आणि त्यांच्यामध्ये जे काही आहे ते सर्व 6 दिवसात निर्माण केलं, मग सिंहासनावर जाऊन विराजमान झाला, तो अल्लाह कबीर. अल्लाह कबीर लिहायला हवं होतं, तो अल्लाह कबीर. यांनी अल्लाह बडा असं केलं, तो अल्लाहू अकबर आहे. हे म्हणतात तो अल्लाहू अकबर आहे, कबीर मोठा आहे, रहमान आहे, दयाळू आहे. तर त्याची खबर आता इथं स्पष्ट झालं की पवित्र कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह, मुसलमान धर्म ज्याला अल्लाह मानतात आणि पैगंबर हजरत महम्मद सुद्धा ज्याला आपला अल्लाह मानतात, ते म्हणत आहेत की त्या कबीर नावाच्या परमात्म्याचे, ज्याने 6 दिवसात सृष्टी केली आणि तख्तावर जाऊन विराजमान झाला, तर त्याची माहिती कोणा बाखबर तत्वदर्शी संताला, माहितगाराला जाऊन विचारा. पवित्र कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह सुद्धा त्या परमात्म्याच्या ज्ञानाला अपरिचित आहे. इति सिद्धम. आता पुण्यात्म्यांनो, आणि मुसलमान धर्माच्या पवित्र सद्ग्रंथांनी मिळून हे स्पष्ट केलं की तो परमात्मा सशरीर आहे, नर आकार आहे, सशरीर आहे आणि त्याचं नाव कबीर आहे. तो साकार आहे. तर निराकार बेचून कसा काय झाला प्रभू? हा लोकवेद होता, दंतकथा होती. शास्त्रांना समजून न घेता ऐकलेलं मौखिक ज्ञान आपण प्रचलित केलं होतं आणि त्यावर विसंबून होतो. अवश्य पहा, जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन संपूर्ण धर्मांच्या पवित्र शास्त्रांच्या आधारावर आता दररोज सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत मराठी सुप्रसिद्ध टीव्ही न्यूज चॅनल लोकशाहीवर. लोकशाही चॅनल आपण आपल्या सेट टॉप बॉक्सवर या चॅनल नंबरांवर पाहू शकता. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या
व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.